सिलेंडरची गुढी उभी केलेली आहे. कारण सध्याला सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत सुविधेमधील अन्न जे आहे ते शिजवण्यासाठी खूप मुश्किल झालेलं आहे. लोकांना घरी सिलेंडर मिळत नाही आहेत. प्रत्येक गॅस एजन्सीच्या बाहेर रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत. 2-2 किलोमीटरपर्यंतच्या रांगा आहेत. 3,000-4,000चं वेटिंग चालू आहे. आणि हे का उद्भवलं आहे तर आपली आता सरकारला दोष देण्यात पण काही अर्थ नाही आहे. आपण सगळेजण बघतोय की इराण आणि इस्रायल या 2 देशाच्या युद्धामुळे सगळेच देश भरडले जात आहेत. आणि हे देश भरडले जात आहेत का तर ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅस टंचाई होत आहे. आपण इतर कुठलीही टंचाई आपण सहन करू शकतो. एक वेळ पेट्रोल पंप नसेल, आपण घरात बसू, पेट्रोल पंप बंद असतील त्या, किंवा कोविडच्या पिरियडमध्ये आपण बघितलं सगळं काही बंद होतं, आपण सगळ्यांनी सहकार्य केलं, सगळेजण आपण घरी बसलो. परंतु त्यावेळेला सिलेंडर एकमेव आपल्याला कधी त्याचा तुटवडा भासला नाही. पाहिजे तेव्हा पाहिजे तेवढे सिलेंडर आपल्याला मिळत होते. तर असंच या पद्धतीने यापुढेही सिलेंडर हे अत्यंतिक गरजेचं साधन झालेलं आहे. सिलेंडरशिवाय माणूस जगूच शकत नाही, अन्न शिजवू शकत नाही. आणि त्यामुळे आम्ही सिलेंडरचं गुढी उभी केलेली आहे. कारण की जेव्हा प्रभू रामचंद्र अयोध्येला आले रावणाचा वध करून, तेव्हा तिथल्या नागरिकांनी गुढी उभं करून त्यांचं स्वागत केलेलं होतं. तर आम्ही पण असंच रामचंद्राच्या चरणी आज प्रार्थना करत आहोत की भविष्यात कुठलीही टंचाई येऊ दे, परंतु गॅस सिलेंडरची टंचाई कधी येऊ नये त्याच्यासाठी आम्ही पेढे लाडू वाटपाऐवजी कोळसा वाटप केलेला आहे. हां, कारण की आता लोकांना सिलेंडर नसेल तर दुसरा पर्याय काय, तर पूर्वी आपण कोळशाने चूल पेटवूनच स्वयंपाक केला जात होता. तर आता नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब यांनी सांगितलंय की पेट्रोल पंपावरती आम्ही केरोसिन देईन, कोळसा उपलब्ध केला जाईल. त्यामुळे आज आम्ही एकमेकींना कोळसा देऊन की इथून पुढचे दिवस हे आता कोळशाचेच आहेत. चुलीवर स्वयंपाक करा, हेल्दी राहा.